संवर्धन टप्पा 1 याच्यामध्ये जी कामं मंजूर झालेली आहेत आणि चालू स्थितीमध्ये आहेत त्या कामांच्या संदर्भामधला पाहणी दौरा मी आज या ठिकाणी केला. जिल्हाधिकारी, आमचे पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि तिथं काम करणारी एजन्सी हे सगळेजण त्या पाहणी दौऱ्यामध्ये होते. पाहणी दौरा करत असताना काम दिरंगाईलं होतंय असं तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी मला सांगितलं. तथापि त्यापूर्वी हा जो पाहणी दौरा करण्याचं कारण होतं ते महत्वाचं म्हणजे किल्ले प्रतापगड संवर्धन प्राधिकरण हे जे स्थापन झालेलं आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ते स्थापन केलेलं आहे आणि त्यांचा उद्देश हा हे प्राधिकरण स्थापन करण्यापाठीमागे की जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रतापगड दिसायचा तसा तो आता येणाऱ्या लोकांना पाहता यावा, म्हणजे अगदी तसा जरी नाही तरी त्यासारखा तो दिसावा, तसा होता तसा एवढं, म्हणजे जास्तीत जास्त जुन्या वस्तू जतन करून जुन्या वस्तू वापरून त्याचं पुनर्बांधणीचं किंवा पुनर्विकासाचं जे काम आहे ते करावं. आणि तेच पाहायला मी आज स्वतः गेलो होतो. मला लक्षात आलं बहुतांशी जुने दगड हे त्या ठिकाणी त्यांनी नवीन बांधकामामध्ये वापरलेले आहेत. मूळ जेव्हा याला प्रशासकीय मान्यता पहिल्या टप्प्याला 27 कोटी रुपयाला दिलेली आहे तो देताना त्यातले टेक्निकल स्पेसिफिकेशन तांत्रिक बाबी या राज्य पुरातत्व विभागानं त्यांचे जे निकष आहेत नियम आहेत त्याप्रमाणे निर्धारित करून निश्चित केलेले आहेत. आणि आजही पाहताना आम्ही ते पाहिलं की चुन्यामधलं बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे. लोकांनी सांगितलं की बांधकामातला काही ठिकाणचा चुना निघतोय. आम्ही सुद्धा 1-2 ठिकाणी ते पाहिलं तर तो दिसला आम्हाला निघताना, पण तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे नवीन केलेलं काम आहे. चुन्यातल्या कामाला क्युअर व्हायला कालावधी लागतो, म्हणून गेल्या वर्षी पूर्ण झालेले झेंडा बुरुजाचं जे काम होतं ते तिन्ही बाजूनी जाऊन या ठिकाणी आम्ही पाहिलं तर झेंडा बुरुजाचं जे त्यांनी चुन्यामध्ये केलेली पुनर्बांधणी आहे ती मला अगदी सुस्थितीमध्ये दिसली. आमचे जिल्हाधिकारी बरोबर होते. त्यामुळं आमच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की जे नवीन चुन्याचं काम करतो ते नवीन केल्या जर त्याच्या ढपल्या काढल्या किंवा तो चुना काढायचा प्रयत्न केला तर तो निघू शकतो. म्हणून त्याला पर्यटकांनी सुद्धा स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा क्युरिंग पिरियड जेवढा आहे तेवढा किमान तिथं काही धक्का नाही लावला पाहिजे. त्यामुळे तशा सूचना आम्ही दिल्यात. 2-3 ठिकाणी जे निघालेलं काम आम्हाला दिसलं ते तात्काळ जागेवर आम्ही परत काढून परत नव्यानं करायला सांगितलेलं आहे. आणि आमचे प्राधिकरणचे सदस्य आहेत विजय नायडू, त्यांना देखील मी सांगितले की महिन्यातनं 1-2दा तुम्ही स्वतः जावा. ह्या जर लोकांच्या तक्रारी येत असतील तर प्रतिनिधी कोणीतरी आपला त्या प्राधिकरणचा, आता पालकमंत्री म्हणून मी आज गेलो पण त्यांना सुद्धा मी ते सांगितलेले की तुम्ही जाऊन त्या ठिकाणी ती पाहणी करा आणि असं जर कुठं आढळलं तर तात्काळ लगेच मला कळवायची व्यवस्था करा. पहिला टप्पा मुदतीत पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याचबरोबर याच किल्ले प्रतापगड संवर्धनाच्या कामामध्ये जी 5 तळी आहेत प्रतापगडवरती त्या तळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचलेला आहे असं स्थानिक लोकांनी या ठिकाणी सांगितलं. तर पावसाळा सुरू करण्यापूर्वी जितक्या जास्तीत जास्त तळ्यातला गाळ उपसा करता येईल एवढा गाळ काढावा की जेणेकरून पावसाळ्यामधल्या पाण्यात तळी टाकोटाक भरतील आणि पुढच्या वर्षी पाण्याची अडचण भासणार नाही. या सगळ्या गोष्टी आज पाहणी दौऱ्यामध्ये संबंधित यंत्रणांना सांगितलेल्या आहेत. या पाहणी दौऱ्याचं इतिवृत्त, मिनिट्स आणि साईट व्हिजिटमध्ये दिलेल्या सूचना याचं अहवाल तयार करून तो माझ्याकडे सादर करायच्या सूचना मी पुरातत्व विभागाला दिलेल्या आहेत. तो प्राप्त झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई या तिघांच्याकडे तो अहवाल या ठिकाणी आपण सादर करू आणि दुसऱ्या टप्प्याची मान्यता लवकर या ठिकाणी मिळून पहिला टप्पा चालू असतानाच दुसऱ्या टप्प्याची मान्यता मिळून त्याचंही काम गतीने सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे.
दुसरी गोष्ट, जिथं शिवप्रताप दिनचा इतिहास घडला किल्ल्याच्या पायथ्याशी, जिथं अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, त्या ठिकाणी एक विविंग गॅलरी ही माझ्या अगोदर जे पर्यटन मंत्री होते माननीय लोढासाहेब, त्यांनी ती विविंग गॅलरी त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. त्याचं काम हायटेड होतं, डबल मजली होतं, पण वरचा मजला आर्कॉलॉजी डिपार्टमेंटनी आणि युनेस्को मध्ये प्रतापगड किल्ल्याचा समावेश करण्यासाठी जेव्हा कमिटी पाहायला आली होती, तेव्हा त्या युनेस्कोच्या कमिटीनं तो वरचा मजला निसर्ग सौंदर्याला बाधित होतो म्हणून तो काढायला सांगितलं होतं. तो देखील आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. खालच्या मजल्यामध्ये आपण शिवप्रताप दिनाच्या दिवशी किल्ले प्रतापगड कसा होता, छत्रपती शिवाजी महाराजांची दिनचर्या त्या दिवसाची कशी होती, याच्या इतिहासात ज्या नोंदी आहेत त्या सगळ्या इतिहासातल्या नोंदी एकत्रित करून AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तो दिवस म्हणजे शिवप्रताप दिनाचा तो जसाच्या तसा AI टेक्नॉलॉजीच्या मार्फत पर्यटकांना तिथं बघता यावा अशा करताची एक 50 पर्यटकांचा ग्रुप एकत्र येऊन तो बघू शकेल अशा पद्धतीचं एक प्रस्तावित काम हे माझ्या विभागामार्फत करण्याच्या सूचना आज स्थानिक आमच्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत. त्या बाबतीत तज्ज्ञांचं मत विचारात घेऊन ते स्क्रिप्ट जे असणार आहे त्या दिवसाची दिनचर्या त्याला इतिहास तज्ज्ञांची मान्यता घेऊन अंतिम प्रारूप माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांकडे सादर करून त्यांनी मान्यता दिल्यानंतर आमचा पर्यटन विभाग त्या ठिकाणी AI टेक्नॉलॉजीचा वापर करून तो दिवस जसा होता शिवप्रताप दिनाचा इतिहासामध्ये तसा लोकांना AI टेक्नॉलॉजी मार्फत तिथं दाखवण्याच्यासाठी आपण या ठिकाणी एक नवीन प्रकल्प हाती घेतोय. अशा 2 गोष्टी प्रतापगडच्या संदर्भामध्ये आज मी स्वतः दुपारपर्यंत तिथं होतो आणि नक्कीच या सगळ्या पूर्ण झाल्यानंतर 300 वर्षापूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले प्रतापगड हा जशाचा तसा आत्ताच्या लोकांना पाहता यावा असा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारा. परंतु एकंदरीत हे काम आपल्याला 2 वर्षामध्ये पूर्ण करायचं होतं, परंतु आता जवळपास 23-24 आर्थिक वर्षात मंजूर झालं. पण 24-25 आर्थिक वर्ष संपलं, 25-26 आर्थिक वर्ष संपलं. काही तांत्रिक अडचणी आहेत आणि त्या अधिकाऱ्यांच्या लोकांचे मला पटलं की चुन्यातलं काम किंवा हे टेक्निकल काम करताना एक दगड तिथं काही मशीन लावून वापरून काढता येत नाही. म्हणजे JCB लावला किंवा मोठा मशीन लावून आणि एकदम ते दगड उकरले असं करता येत नाही. एक पीस त्याचा काढावा लागतो दगडाचा आणि तो काढून खालचा थर सगळा बाजूला करून नवीन चुन्यामध्ये परत ते दगड बसवावं लागतो. म्हणून थोडंसं हे वेळ घेणारं काम आहे. पण तरी सुद्धा आज मी सूचना दिल्यात की त्याचा बारचार्ट तयार करा आणि मुदतीत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पर्यटकांची जी वर्दळ थोडी काय अडचण होते थोडं होणार. आता ते बघा, मगाशी सुद्धा आपण बघायला गेलो, तुम्ही पण होता माझ्या बरोबर. आपण पाहणी करताना एका बाजूला एका साईडनं पर्यटक येत होते तिकडे पाहणी करायला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणी करत चाललो होतो. ठीक आहे, आता थोडं जेवढा काय म्हणतो त्याला आपण पर्यटक हंगाम आहे तेवढ्या वेळेला थोडंसं नियोजन वेळेचं केलं पाहिजे. आता त्या पायऱ्यांचं जे काम आहे ते मला आमचे अधिकारी म्हणले आम्ही रात्री करतो. म्हणजे संध्याकाळी जेव्हा गड रिकामा म्हणजे पर्यटक खाली उतरतात त्यावेळी म्हणले आम्ही ते पायऱ्यांचं काम वगैरे करतो. मग त्यांनी सुद्धा टाइम मॅनेजमेंट केलेलं आहे. पण तरी सुद्धा क्वालिटी मेंटेन करणं म्हणजे वेळेत पूर्ण करायचं म्हणून क्वालिटीमध्ये तडजोड करायची नाही, अशा दोन्ही बाजूच्या सूचना आज मी सख्तपणे दिलेल्या आहेत. आणि म्हणूनच म्हटलं की प्राधिकरणाच्या सदस्यांना मी विजय नायडूंना सांगितलेलं की तुम्ही किमान महिन्यातनं 2 वेळा तुम्ही गेलं पाहिजे, तिथं पाहणी केली पाहिजे, लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, प्रत्यक्ष साईटवर काय आहे हे बघितलं पाहिजे. आणि तसं तुम्हाला त्यात काही त्रुटी जाणवले तर तात्काळ मला सांगा. साहेब, 1 वर्षापूर्वी झालेलं काम पुन्हा उघडून काढलं जातं आणि परत नव्यानं केलं जातं. जर पहिल्यापासूनच जर व्यवस्थित काम केलं तर ह्या परत या गोष्टी कराव्या लागणार नाही. त्यासाठीच समितीनं लक्ष देणं किंवा ज्या पुरातत्व विभाग आहे त्यांनी लक्ष दर व्हिजिट करणं हे गरजेचं आहे असं नाही वाटत? काय आहे, आपण जे बघितलं काढून ते वर्षापूर्वी केलेलं नको. आता त्याच्यामध्ये वरचा टप्पा जो केला होता त्यांनी, जो वर नवीन दगड बसवले होते चुन्यामध्ये, ते खराब दिसले आपल्याला. त्यामुळे ते तात्काळ आपण मागच्या वेळी सुद्धा मी आलो तेव्हा सुद्धा त्यांना सांगितलं होतं की हे चालणार नाही. तर कदाचित आज मी येतोय म्हणल्यावर त्यांनी पहिल्यांदा ते काम हातात घेतलं असेल की मागच्या वेळी सूचना दिल्या होत्या, आज परत पाहणी दौऱ्यामध्ये ते दिसेल. पण आता सुद्धा ना
काय त्यांचं नाव होतं बघा, ते पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि वहाने, त्यांना देखील आज मी सांगितले की तुमच्या सुद्धा दर आठवड्याला व्हिजिट ह्या कामावर झाल्या पाहिजेत. ते होतंय का नाही हे लोकप्रतिनिधीमधून आता आमचे प्राधिकरणाचे सदस्य श्रुत नायडू पाहतील. ओके. ट्रॅफिक समस्या वाढते आहे. त्याला कसं निवारण? आता बघा, महाबळेश्वर तर आहे एवढंच आहे, महाबळेश्वरचं इन्फ्रा आहे एवढंच आहे, आणि नाव पर्यटकांच्या बंडाई इकडं नाव पर्यटकांच्या संख्या वाढायला लागलेली आहे. तरी सुद्धा आपण नगरपालिकेचं पार्किंग इमारत तयार केली, बहुमजली पार्किंग त्या ठिकाणी केले. उन्हाळी हंगामामध्ये आपण वेगळी पोलिसांची टीम जिल्हा मुख्यालयावरनं वाहतूक नियंत्रण करायसाठी पाठवतो. गेल्या वर्षी जेव्हा आपला महापर्यटन महोत्सव झाला तेव्हापासून आपण 2 टीम आमच्या महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाच्या केवळ महाबळेश्वर आणि पाचगणीसाठी डिप्लॉय केलेल्या आहेत. त्यांना व्हेकल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. उपाययोजना या आपण करायचा प्रयत्न करतोय, पण मेजर जो इश्यू आहे तो जोपर्यंत वनवे होत नाही, म्हणजे वेल्ला लेककडून प्रतापसिंह गार्डनकडून मार्केटकडे जायला रस्ता एक साईड, आणि मार्केटकडनं क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यानं लेकच्या पलीकडच्या बाजूनं पाचगणी रोडला उतरायला दुसरा हा प्रस्तावित रस्ता आहे. ती कामं मंजूर आहेत, काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आहेत. स्थानिक मान्य मंत्री महोदय मकरंद पाटील साहेबांचा हा मतदारसंघ आहे, त्यांना विनंती करेन मी की आपण सुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालू. जे काही तांत्रिक अडचण असतील किंवा काही बाकीच्या अडचणी असतील त्या सोडवा, पण ज्या काय मॅक्झिमम उपाययोजना करायच्यात पर्यटक हंगामामध्ये वाहतूक कोंडी टाळायसाठी त्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोशल मीडियाचे काहीच प्रश्न नाहीत. प्रतापगडावरती हंगामासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, पण तिथंच वाहतूक कोंडी मोठी निर्माण होती आणि पार्किंगसाठी पण व्यवस्थित सोय नाही. प्रतापगडच्या बहुतांशी जागा वन विभागाच्या आहेत, त्यामुळं कसं होतंय 2 लॉट तर आपण वन विभागाचे पार्किंगसाठी त्यांच्याकडनं त्याची ना हरकत घेऊन 2 जागांमध्ये त्यांच्या आपण पार्किंग या ठिकाणी करतोय. वाहनतळ जो आपला बस जिथं थांबतात वरती आपल्या, तो वाहनतळाची जागा आहे ती सुद्धा पार्किंगसाठी या ठिकाणी आपण वापरतोय. तिथं वाहतूक व्यवस्था म्हणजे ती पार्किंग व्यवस्था करण्यासाठी कुठे वृक्षतोड आपल्याला करायची नाही. जिथं बॅरन लँड कुठल्याही डिपार्टमेंटची असू द्या जी अवेलेबल आहे ती मॅक्झिमम युटिलाइज करायचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळं शेवटी मी मगाशी म्हटलं तसं इन्फ्रा वाढवायला सुद्धा इथं फॉरेस्टच्या इको सेन्सिटिव्ह झोन ह्या तुमचं परत वन्यजीव ह्या सगळ्याच गोष्टींच्या आपल्याला अडचणी आहेत. पण ते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट वाड्या कुंभरुशी ते प्रतापगड हा जो रस्ता आहे तो वन विभागाच्या हद्दीतनं आलेला रस्ता आहे. आता त्याच्यामध्ये सीआरएफ मधलं केंद्र सरकारच्या निधीमधलं त्याही रस्त्याचं काम माननीय मकरंद पाटील साहेबांनी आम्ही प्रयत्न केला. तोही काम माननीय शिवेंद्रसिंह भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांनी प्रयत्न केला. ते काम आपल्याला त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. एकदा वाहतूक सुरळीत झाली म्हणजे रस्ता खराब नसला तर वाहनं पटकन येऊ शकतात, पटकन जाऊ शकतात. असे प्रयत्न आपले चालले. नाही, त्याची मी तुम्हाला सांगतो, कारण मला विषय माहिती असायचं. कारण आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तो प्रस्ताव या ठिकाणी आपण मंजूर केला होता. क्षेत्र महाबळेश्वर परिसर जो आहे देवस्थानचा मंदिराचा, त्याचे मुख्य ट्रस्टी किंवा मुख्य त्याचे प्रमुख हे जिल्हा आणि अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आहेत. त्यामुळं त्यांच्याकडं त्याचा ताबा आहे. आणि पुरातत्व विभागानं आराखडा मंजुरीला मान्यता दिली, पण त्याच्या स्पेसिफिकेशन जशा त्या प्रतापगडच्या आपण सांगितल्या की दगडाचं तो मॅक्झिमम दगड तोच वापरायचा, कुठेही सिमेंट वाळूचा वापर न करता चुन्यामध्ये आणि इतर ज्या काही गोष्टी वापरून तो चुना अधिक मजबूत दगडाला पकडून ठेवल, अशा ज्या गोष्टी आहेत त्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्स म्हणजे त्याच्या तांत्रिक बाबी या पुरातत्व विभागाकडनं आपल्याला या ठिकाणी फायनल करून घ्यायच्यात आणि बऱ्याचशा फायनल झालेल्या आहेत. तरी सुद्धा शेवटी एकदा मी जिल्हाधिकारी महोदयांना सूचना करेन की अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून काम कसं सुरू करायचं, पहिला टप्पा काय करायचा, म्हणजे तिथं भक्तांनाही अडथळा नाही झाला पाहिजे. नाही तर काम मंदिराचं चालू आहे म्हणून मंदिर बंद दर्शनाला असंही होता उपयोगाचं नाही. त्याचे टप्पा 1 टप्पा 2 असे कसे करायचे या बाबतीत मी जिल्हाधिकाऱ्यांना उचित सूचना देतो.
तर तो काय माझ्यापर्यंत आलेला नाही. गावठाणाचं काय तुम्ही म्हणताय ना, तो विषय माझ्यापर्यंत नाही. काय झालंय आता, हे प्राधिकरण असल्यामुळं आम्ही लोकांनी प्रतापगडचं केलं, स्वतंत्र प्राधिकरण आहे. इथं तसं प्राधिकरण नाहीये. इथं क्षेत्र महाबळेश्वर प्रादेशिक पर्यटन म्हणजे तुमचं यात तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला, पण शेवटी मंदिर ज्यांच्या अखत्यारीमध्ये आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असणं, त्यांच्या सूचना किंवा त्यांच्या ज्या काय अंतर्भूत गोष्टी आहेत त्या करणं, म्हणून साठी त्याचा समन्वय साधायचं काम मी शासनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करेन की त्यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश महोदयांची भेट घ्यावी, त्यांच्याशी चर्चा करावी. समजा तुम्ही म्हणताय तसं ग्रामस्थांचं काही वेगळं मत असेल, कारण शेवटी मालकी कुणाची मंदिराची, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण ती पुरातत्व मंदिर आहे, या सगळ्याचा समन्वय साधण्याची जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी देतो. साहेब मुख्यमंत्री असतानाच केला ना आपण, पण रिटर्न जाणार नाही. शेवटी जेव्हा काही तांत्रिक बाबी असतात अशा, तेव्हा अशा गोष्टींना आपण मुदतवाढ देत असतो. त्यामुळे जरी यावर्षी मंजूर झालेला निधी मार्चला परत गेला तरी पुढच्या वर्षी तो आपण विनंती करून वित्त विभागाकडनं परत आणू शकतो. साहेब, महाबळेश्वरच्या अडीअडचणी इथल्या हंगामातल्या सोडवण्यासाठी एक हंगामपूर्व बैठक व्हायची वरिष्ठ अधिकाऱ्यांची. ही बैठक गेले 7-8 वर्ष होतच नाही. यावर काहीतरी आपण डिसिजन घेतलं तर जिल्हाधिकारी SP साहेब यांची बैठक व्हायची, कोण आता अधिकारी घ्यायचे आणि या संदर्भात त्याचा होतच नाही. अच्छा, आणि स्थानिक विभागातच समन्वय नाहीये कुठल्या अधिकाऱ्यांना. सुरू होतं एसटीची परिस्थिती गंभीर आहे. महाबळेश्वर डेपोच्या गाड्या गाडी कुठं बंद पडत त्याचा भरोसा. महाबळेश्वरला सगळ्यात जुन्या पद्धतीच्या गाड्या आहेत, जुन्या गाड्या आहेत. पर्यटन म्हणून महाबळेश्वरमध्ये तरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा महाबळेश्वरला येते. आज परिस्थिती गंभीर आहे. महाबळेश्वरच्या पर्यटनाच्या एसटीमध्ये वापर करून तयार आणि गाडी कुठं बंदापर्यंत जाऊन थांबेल तर मातृ लॉंग महाबळेश्वर नाशिक उदाहरणार्थ लॉंग हे घेतात. लॉंग रूटच्या गाड्या पुन्हा मुंबई या सुद्धा गाड्या चांगल्या आहेत. आपण आव्हान करतो की एसटीनं प्रवास करा. आपण जरी लक्ष घातलं तर शिंदे साहेबांनी जेव्हा मीटिंग झाली आपल्या राजभवनात, त्यावेळेला शिंदे साहेबांनी डेपोचे राज्याचे त्यांना फोन करून सांगितलं की महाराष्ट्राला, तेव्हा त्यांनी सांगितलं की महिन्यात नाही. त्यावेळी आठवतंय मला, महाबळेश्वरला येणाऱ्या जवळच्या लोकांच्यासाठी मिनी बस द्याव्यात, कारण मोठ्या बस चालत नाही. तर मिनी बसची ऑर्डर आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं फायनल केलेली आहे. कारण माझा सुद्धा पाठपुरावा आहे एवढ्यासाठी की पाटणला सुद्धा मिनी बस लागतात आमच्याकडे सुद्धा असाच डोंगरी भाग आहे, घाटातले रस्ते आहेत. त्यामुळं मागच्याच अधिवेशनामध्ये मी प्रताप सरनाईक साहेबांना विचारलं होतं की त्यावेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे मिनी बस खरेदीचं काय झालं, तर ते म्हटले की आम्ही ती ऑर्डर फायनल केलेली आहे. आल्या महाबळेश्वरला आणि पाटणला आम्ही तुम्हाला मिनी बस छोट्या देतो. पण दस्तुरीची जी सांगताय तुम्ही की क्वालिटी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, चांगल्या सुस्थितीमधल्या बसेस नाहीत, त्या बाबतीत मी अधिकाऱ्यांशी बोलतो.